नमस्कार हांव संध्या आचार्य प्रभू ताईस किचन दुखून पुरा वीक्षकांक स्वागत करता। आज हांव कॅबेजाचे दाळी आंबट करता। मस्त म्हाका शेकलेन म्हाका सांगिल्ले की कॅबेजा दाळी आंबट करून एक दाखय म्हूण घेनो। स्नेहा गायकवाड तुम्ही सांगिल तशी कोबी आंबट केलेलं आसा। म्हाका तेन्ना जाल्लें ना, आतां हांव करतेर आसा। सो ताजे खातीर हांवें एक कॅबेज आशिल्ले ताजे अर्द कुडको सान कॅबेज आशिल्ले ताजे अर्द हांवें चॉप करून घेतले चॉपरारी। तशीची एक येदोड कांदो आशिल्लो व्हड कांदो एकची त्यावर एकची कॅबेजा वट्टू घालून न्हू चॉप करून घेतले चॉपरांतू। तशीची थोडे तोरी दाळी घेतल्या। तोरी दाळी चड नाका कसं म्हळ्यार आमी मासोल वरेका वांटून घालतात ती। सो थोडी तोरी दाळी चंद करून धुवन घेनु तोरी दाळी कॅबेज आनी ते कांदो ऑप्शनल तुमकां जावका जाल्यार घालेत ना जाल्यार नाका। कोणाक कांदो खायनांती तांणी घालका म्हणना। सो हांव ते आतां कांदो घालेलो आसा। हे पुरो वट्टू करून घेवन चंद करून घेवन एक 4-5 शिटी घालून घेवन सिजोवन घेवया कुकरांतू। पळोवया हे आयदनांत हांव आतां धुल्लेली दाळी घालता। भरशेक जावका जाल्यार आमी बटाट घालचे आडना, हांव मात्र कसने घालल ना। तशीची हे कांदो आनी हे कॅबेज हाजे मुळांत वेरेक कॅबेज आसा। एक कांदो घालल हांवें। मागीर आनी एक कांदो आमी फण्णांत घालया, फण्ण घालतना आता थोडेची उद्दा घालया बुडची तितले। पळोवेत हांव आतां इतले उद्दा घालेल आसा बुड्डील तितलेची चड घालका म्हणना तांतू कॅबेजाक थोडे उद्दा सोडता। सो आतां आमी कुकरांत 4-5 शिटी काडून ते लायक करून घेवन सिजोवन घेवया। पळोवेत आतां मसलाक हांवें कसो घेतला म्हूण घेवन मसलाक हांवें एक अर्द वळ्या सोय घेतिल्ली आसा, एक 2 हॉडड बेडगी मिरसांग आनी एक सान घेतला। म्हळ्यार 2 पुरो जाता पण तांतू कांदो घालेल देखून गोडसाण येता ताचे खातीर एक सान मिरसांग घालेल आसा। आनी थोडेच एक व्हड टेबल स्पून कोथंबीर घेतिल्ली आसा आनी थोडे आमसाणी आनी थोडेची हळदी पिट्टी। हळदी मंड आसल्यार हळदी मंड तुमी घालेत। म्हगेल्या हळदी मंड ना म्हणून हांव हळदी पिट्टी घालता। आनी आतां आमी हे नारलेल तेलांतू मिरसांग आनी कोथंबरी लायक करून भाजून घेवया आनी मागीर ल्हान करून घेवन वांटून घेवया। हांव तुमकां दाखयता। पळोवेता हांवें मिरसांग आनी कोथंबरी लायक करून नारलेल तेलांतू भाजून घेतिल्ली आसा। कोथंबरी चड करपुचे ना, लायक परमळी जावन घेवन भाजून येवका तितले भाजूका। ते आतां आमी चंद करून वांटून घेवया। सोय घालया फस्ट। तशीच ही आमसण घालया आनी हे भाजून घेतिल्ले तेवय घालया। थोडे उद्दा घालया आनी थोडे वांटून घेवया। ताजे नंतर वापस थोडे उद्दा घालून घेवन ल्हान करून घेवन वांटून घेवया। एक पंत उद्दा घाल्यार मासोलू ल्हान जायना ताजे खातीर। पळोवेत कॅबेज दाळी आनी कांदो घालून घेवन सिजत दवरिल्लें हांवें ते लायक जावन सिजून येयलें आसा। लायक सिजला दाळी वरेकची। आतां आमी तांतू हळदी पिट्टी घालया। हांव हळदी पिट्टी मसलांत घालनी आशिल्ले। तुमी हळदी मंड आसल्यार ते भाजून घेवन तेवय मसला वांटू वयता ना जाल्यार मसलाचे भाजून घेता पळय मिरसांग आनी कोथंबरी ते भाजून बंद करतरी तांतू हळदी पिट्टी घालका तशें करचें जाता। म्हळ्यार बंद करतरी कसं ना की म्हळ्यार फस्टाक घाल्यार ते हळदी पिट्टी करपून वता ताजे खातीर। आतां थोडेची हळदी पिट्टी घाली हांवें आनी मासोल वय वांटून घेतिल्लो आसा ल्हान करून घेवन तेवय घालया। तशीच मिक्सर आयदन धुवन ते उद्दा वय तांतू घालून घेवया।
पळवेत तेव्हा उद्दा घालून घेतलं हमें आता मी चंदकोन चाळण घेनो तंतू मीठ घालया कितले जाऊ का तितले पळून घेनो थोडे मीठ घालया आणि चंदकोन चाळणो खतखताच्या दवरया लायक खतखते तरी तक एक कंद्याचे फंड घालया हे आता मी खतखताच्या दवरया पळवेत आमटाक भारी लायक खतखत येईल असं त्यात हे सर्विंग बाउलांतू काण घेऊया पळवेत सर्विंग बाउलांतू काण घेतलेलं आता एक फंड घालका लायक ताचे खातीर हांव एक सान कांदो सपूर चूर करून घेतलेलो त्यात आमी नारळेल तेलांतू फ्राय करून घेवया पळवेत लायक करून भाजून घेतलेलं हांवें त्यात आमी तांतू करबे वापरले लास्ट मिनिट घाल्ले हांवें आता मी ते दाळी आमटांतू घालून सोडया पळवेत कॅबेजाचे दाळी आंबट रेडी जालेलं असं भारी लायक जाला हे शीता वट्टू कालोनो ताजे वट्टू तोंड लावच्याक एक तक्का मिरसांग एक कचरी आणि लोणचे हे इतलं असल्यार आणि कसने जावका म्हणना मिरसांगे कचरी एक असल्यार वय पुरजता हे दाळी आमटा वट्टू कॅबेजा दाळी आंबट आणि शीत आणि मिरसांगे कचरी एकदम बेस्ट जेवण जाता तुम्ही वय अशीची कोरून पळयाती तुमका हे व्हिडिओ आवडल्यारी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराती आणि तुमगे रिलेटिव्हसांक फ्रेंड्सांक पुराई शेअर कराती अशीची म्हाका सपोर्ट करते रुरयाती थँक्यू